हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 12th स्टँडर्डचा मॅथ्स 2 सब्जेक्ट पाहत आहोत आणि फर्स्ट टॉपिक आपण घेत आहोत. 1.2 चालू आहे. 8 सम्स याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. 9 सम्सपासून आपण चालू करणार आहोत. चला तर मग लक्ष देऊया 9 सम्समध्ये. ओके स्टुडंट्स, सी द 9th sum. A bill of rupees 8,000 drawn on 5th January 1998 for 8 months was discounted for 7680. सो 8,000 ही बिलची फेस व्हॅल्यू आहे आणि डिस्काउंटेड व्हॅल्यू जी आहे म्हणजे कॅश जी मिळाली आहे डिस्काउंट केल्यानंतर ती 7680 आहे. ओके, सो या बेसिसवर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. डेट गिवन आहे बिल ड्रॉनची आणि 8 months पिरियड पण दिलेला आहे. फाइंड द डेट ऑन विच इट वॉज डिस्काउंटेड ॲट 10% पर ॲनम. म्हणजे डेट शोधायची आहे. डेट, फाइंड द डेट ज्यावेळेस ती डिस्काउंट झालेली आहे. ठीक आहे, रेट 10% पर ॲनम आहे. व्हॅल्यूज राईटअप करून घेऊया आणि सॉल्व करूया. सो स्टुडंट्स, आपल्याला व्हॅल्यूज गिवन आहेत. फेस व्हॅल्यू फर्स्ट, दॅट इज 8,000. ओके, अँड देन कॅश व्हॅल्यू इज गिवन, दॅट इज रुपीज 7680. ओके, डेट ऑफ बिल ड्रॉन दिलेली आहे. दॅट इज 5th January 1998. पिरियड दिलेला आहे 8 months. ओके, अँड रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10%. ओके, तर सॉल्व करूया. तुम्हाला ज्या व्हॅल्यूज गिवन आहेत त्या बेसिसवर तुम्ही BD शोधू शकता. BD इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस कॅश व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू 8,000 मायनस कॅश व्हॅल्यू 7680. यांची सबस्ट्रॅक्शन किती येणार ती लिहायची आहे. सो 320 येईल. सो BD इज इक्वल टू 320. ओके, नाव आता जो पिरियड माहीत नाही आहे कोणता आहे, सो लेट त्याला अनएक्सपायर्ड पिरियड म्हणतात. जो माहीत नाही आहे ज्याच्यासाठी बिल डिस्काउंट केलेला आहे तो पिरियड अनएक्सपायर्ड पिरियड म्हणायचं त्याला. बी एक्स डेज, डेजमध्ये असणार आहे काउंटिंग. सो एक्स डेजचं काउंटिंग असं समजूया. ओके, सो BDचा फॉर्म्युला घेऊया. अनदर BD इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू डेज किती आहेत एक्स म्हणजे अपॉन 365 केली पाहिजे. ओके, इंटू R अपॉन 100 केलं पाहिजे. BD 320, फेस व्हॅल्यू 8,000, एक्स डोंट नो अजून केलं. R रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 10 अपॉन 100. त्यांचे कॅल्क्युलेशन्स करूया. 10 गॉन 10 गॉन हिअर. ओके, आता हे दोन्ही नंबर्स या साईडला घेऊया आणि मग कॅल्क्युलेट करूया. 320, 365 डिनॉमिनेटरला आहेत, न्युमिनेटरला आले 800 बिलो अँड एक्स रिमेन ओनली दिस साईड. ओके, 10 कट, 8 10 80, 8 4 32. ओके, then 2 2 4, 2 5 10 and divide by 5. 5 7 35 and 5 3 15. So 2 into 73. So final answer will be 2 3 6, 2 7 14. So 146. So x actually आपण अजून केलं डेज, so therefore 146 days साठी बिल डिस्काउंट केलेला आहे. ओके, सो अनएक्सपायर्ड पिरियड, द अनएक्सपायर्ड पिरियड इन डेज 146 डेज. आता डेट पुन्हा राईटअप करून घेऊया कॅल्क्युलेशनसाठी. आपल्याला फाइंड आउट करायची डेट डिस्काउंटिंगची. डेट ऑफ ड्रॉइंग काय ती 5th जानेवारी ना. 5th जानेवारी 1998. पिरियड 8 months. 8 months नंतर नॉमिनल ड्यू डेट येणार ना. येस, नॉमिनल ड्यू डेट मीन्स 8 months ॲड होती. सप्टेंबर. देन लीगल ड्यू डेट 3 days extra add होतात, ग्रेस डेज. सो
8 सप्टेंबर 1998. ओके, मग आता आपल्याला डिस्काउंटिंग पिरियड तर मिळाला आहे, डेज मिळाले आहेत 146 डेज बाकी असताना डिस्काउंट केलेला आहे. ओके, सो देअरफॉर इथे राईट अप करूया. दस द डेट ऑफ डिस्काउंटिंग जे आपल्याला फाइंड आउट करायचे इज 146 days before the legal due date. The legal due date. ओके, आता लिगल ड्यू डेट ही आहे, त्याच्या आधी 146 डेज कसे येतात ते आपण फाइंड आउट करूया. ओके, सो आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये जावं लागेल, उलटं जावं लागेल. सो सप्टेंबर, देन त्याच्या आधी काय तो ऑगस्ट, देन त्याच्या आधी जुलै, देन जून, नंतर त्याच्या आधी मे, इथपर्यंत आधी काउंट करूया, मग ठरवूया. सप्टेंबरचे 8 डेज, ऑगस्ट कंप्लीट येणार आहे, जुलै कंप्लीट, जून कंप्लीट. सो किती होतात 92 100 होणार. सो मे कंप्लीट घेता येईल, 131 झाले डेज. काउंट इट, टोटल डेज काउंट करत राहायचा. 30 30 30 90 92 100 131. म्हणजे एप्रिलचे किती डेज घ्यायला हवेत 131. आपल्याला टोटल 146 डेज घ्यायचे होते, हे टोटल 131 आले. सो 146 मायनस 131, 6 मायनस 1 5 अँड 4 मायनस 3 1, 15 डेज एप्रिलचे. एप्रिलचे किती डेज 15 डेज. ओके, तरच टोटल किती होतात 146 डेज होणार. आता एंडची डेट 8 आहे तुमच्याकडे ऑलरेडी. आता हे 146 डेज येण्यासाठीची डेट काय येणार आहे तर 15 देणार. एप्रिल काय ना 15. सो देअरफॉर डेट ऑफ डिस्काउंट इज 15th April. Solved. Okay. So number 10 students, bill drawn on 5th June for 6 months. Bill drawn ची डेट दिली आहे, पिरियड 6 months आहे. डिस्काउंटेड पर्सेंटेज दिले 5%. डेट दिली डिस्काउंटिंगची 19 ऑक्टोबर. कॅश व्हॅल्यू ऑफ द बिल इज 43,500. ओके, फेस व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची. ठीक आहे, सो गिवन व्हॅल्यूज घेऊन आपण स्टार्ट करणार आहोत. सो स्टुडंट स्टार्ट. डेट ऑफ बिल ड्रॉन, डेट ऑफ बिल ड्रॉइंग 5th June. ओके ओके, पिरियड दिलं ना, येस. पिरियड ऑफ बिल 6 months. मग नॉमिनल ड्यू डेट भेटणार ना, नॉमिनल ड्यू डेट. फक्त मंथ इंक्रीज करायचे. जून होतं ना, जून नंतर 6 month कधी होणार डिसेंबरला पूर्ण होती. जून नंतरचा 6 month कोणता येणार डिसेंबर. 5th डिसेंबर. ओके, लिगल ड्यू डेट. लिगल ड्यू डेटसाठी काय करतो आपण 3 एक्स्ट्रा डेज ॲड करतो. 5th डिसेंबर होतं, मध्ये त्याच्यात 3 ॲड केले तर 8 डिसेंबर लिगल ड्यू डेट. ओके, डेट ऑफ डिस्काउंटिंग, डेट ऑफ डिस्काउंटिंग. तर डिस्काउंटिंगची डेट तुम्हाला दिली आहे 19th ऑक्टोबर. 19th ऑक्टोबर पासून लिगल ड्यू डेट पर्यंतचा पिरियड फाइंड आउट करायचा, त्याला अनएक्सपायर्ड पिरियड म्हणतात. ओके, सो द अनएक्सपायर्ड पिरियड. ओके, लेट्स बिगिन. ऑक्टोबर से स्टार्ट. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ऑक्टोबरचे 19च्या पुढचे डेज, 19 पण आपण पकडणारच. ओके, तर किती होणार 19च्या पुढे बघा, काउंट करा. ऑक्टोबर असतो 31st डेजचा मंथ. सो किती डेज होती, 31st मधून 19 लेसच करून टाकूया ना आपण. 12 डेज. ऑक्टोबरचे 12 डेज. नोव्हेंबर कंप्लीट 30 आणि डिसेंबरला 8 डेट दिली आहे ती, ते 8 घेऊया. टोटल डेज किती होणार 50 डेजसाठी कॅल्क्युलेशन.
ओके, तुम्ही याला प्रॉपर बॉक्समध्ये अरेंज करू शकता. आता तुमच्याकडे फेस व्हॅल्यू जी आहे ती गिवन आहे, सॉरी फेस व्हॅल्यू मिसिंग आहे, पण दिली आहे कोणती व्हॅल्यू? कॅश व्हॅल्यू गिवन आहे. लेट फेस व्हॅल्यू बी रुपीज एक्स, एक्स अजून केली. ओके, सो फॉर्म्युला घेऊया. बी डी इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू एन इंटू आर अपॉन 100. बी डी, बी डीचा फॉर्म्युला काय माहिती आहे ना? येस, नंतर आपण एक्सचेंज करूया त्याला. आता आधी इथे व्हॅल्यू फिल करूया. एक्स इंटू एन, एन इज पिरियड ना, 6 मंथ, बरोबर ना? बट नाही, आपण हा 50 डेजवाला घेणार आहोत पिरियड. हा फाइंड आउट केला आपण, मंथ्सवाला नाही घेणार. 365. रेट इज गिवन, येस 5%. ओके, यांचे कॅल्क्युलेशन्स काय होतील ते? एक्स इंटू 5/365 इंटू 2. हा बी डी झाला इथे एक. ओके, अनदर फॉर्म्युला फॉर बी डी. हे लिहिल्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला आहे बी डीचा. बी डी इज इक्वल टू एफ व्ही मायनस सी व्ही. फेस व्हॅल्यू एक्स आहे आणि कॅश व्हॅल्यू किती आपल्याकडे? 43,500. हा झाला सेकंड बी डी. दोन्ही सेमच असणार आहेत, देअरफॉर फ्रॉम 1 and 2. तर हे सॉल्व करायचं आपल्याला, ठीक आहे? येस, फायने डिवाइड करूया इथे. सो काय मिळेल आपल्याला? एक्स अपॉन 146, बरोबर? ओके, सो आता 43,500 इकडे आणूया. ओके, और एक्स 146 इकडे आणूया. सो हे प्लस आहेत, इकडे मायनस होणार आणि हे मायनस होते, इकडे आल्यावर प्लस होणार. साईन चेंज. 146 ने इंटू करूया. इथे डिनॉमिनेटर नाही आहे ना, 146 ने इंटू केला. मायनस एक्स अँड 146 सेम डिनॉमिनेटर. नाव मायनस केले तर 145x अपॉन 146 अँड 43,500. नाव एक कम्प्लीट फ्रॅक्शन तिकडे न्यायचं आहे. एक्स इज इक्वल टू 43,500 इंटू 146 अपॉन 145. सो याने याला जर डिवाइड केला तर 3चं डिवाइड जाईल. डिवाइड करून बघा आणि लास्ट फायनल आन्सर मी इथे पुट करतोय. 300 इंटू 146 किती होणार ते इथे लिहायचे आहेत. सो ते किती येणार आहेत माहिती आहे का? मल्टिप्लाय करून चेक करा. 43,800. ओके, याचे आणि याचे मल्टिप्लिकेशन करा, इथे आन्सर मिळेल. सो एक्स व्हॅल्यू मीन्स फेस व्हॅल्यू. एक्स फेस व्हॅल्यू असून केलेली आहे. ओके, येस, सम सॉल्व झालेला आहे, चेक करा. सम नंबर 11. स्टुडंट्स रीड. तुमच्याकडे असेलच क्वेश्चन. बिल वॉज ड्रॉन ऑन 14th April for 7,000. Okay, see, bill was drawn on 14th April for 7,000 and was discounted on 6 July at 5% per annum. Okay, the banker paid 6,930 for the bill. Find period of the bill. Billचा period find out करायचा. Okay, no problem, करूया आपण. So first face value is given, that is 7,000 rupees. Okay, आणि बँकर्सने किती दिले ते पण आपल्याकडे आहे, म्हणजेच कॅश व्हॅल्यू किती आहे ती 6,930. बँकर्स डिस्काउंट भेटणार ना तुम्हाला. फेस व्हॅल्यू मायनस कॅश व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू 7,000 मायनस 6,930 अप्रॉक्सिमेटली, येस डायरेक्टली. बी डी इज इक्वल टू 70. सो बँकर्स डिस्काउंट 70. आता डेटचं जे कॅल्क्युलेशन्स आहे ते करूया. डेट ऑफ बिल ड्रॉन, डेट ऑफ ड्रॉविंग किती आहे 14th April.
14 एप्रिल. ओके. नंतर डेट ऑफ डिस्काउंटिंग किती आहे? 6 जुलै ना. 6 जुलै. ओके. रेट ऑफ इंटरेस्ट 5% आहे. ओके. आणि आता या बेसिसवर कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता आपल्याला माहीत नाही पिरियड, तर आधी डेट्स कॅल्क्युलेशनमध्ये अनएक्सपायर्ड पिरियड मिळाला पाहिजे. लेट अनएक्सपायर्ड पिरियड बी एक्स डेजमध्ये. तर बीडीचा सेकंड फॉर्म्युला आपण घेऊया. व्हॉट इज बीडीचा सेकंड फॉर्म्युला? What is it? BD is equal to face value into N R upon 100. Correct? Yes. BD 70 मिळाला. Face value 7000. N X days मध्ये म्हणजे X upon 365 केली पाहिजे. रेट 5 upon 100. आणि आता याचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. 2 zeros असेच गेले. 70 इकडे आणले तर 70 डिवाइड बाय 70. एक्स अपॉन 365 इंटू 5. तर हे पण गेले. 1 5ने डिवाइड करूया. 73. ओके. सो 73 एक्स इज इक्वल टू 73 डेज. फायनल आन्सर. इझी कॅल्क्युलेशन. ओके. सो इट मीन्स लिगल ड्यू डेट 73 डेजचा डिफरन्स नाही येणार ऑफ द बिल. 73 days before, after the date of discounting. आता मग लिगल ड्यू डेट काय यायला पाहिजे? 73 डेज काउंट करायचे आपल्याला. ठीक आहे. द रेट ऑफ डिस्काउंटिंग कधी केलाय? डेट चेक केली का? डेट ऑफ डिस्काउंटिंग केलाय 6 जुलैला. ओके. मग 6 जुलैच्या नंतर किती डेज होती? ओके. 6 जुलै ना. येस. सो जुलैचे नंतर ऑगस्ट सप्टेंबर एवढेच आधी काउंट करूया. 6 जुलैला जर केलं तर मग आधीचे 6 डेज गेल्यानंतर किती राहतात? 25 डेज ऑफ जुलै. 31 डेज किती झाले? 3 into 5 56. 73 मग 56 लेस केले तर किती बॅलन्स राहायला हवे? 17. सप्टेंबरचे 70. तर टोटल होणार 73 डेज. सप्टेंबर 17ला कंप्लीट होणार ते. ओके. सो लिगल ड्यू डेट 17 सप्टेंबर. ओके. सो नॉमिनल ड्यू डेट काय असणार आहे? लिगल ड्यू डेट मिळते 3 डेज एक्स्ट्रा ॲड केल्यानंतर. मग नॉमिनल ड्यू डेट किती येणार? 3 डेज कमी केल्यानंतर 14 सप्टेंबर. आता बिल ड्रॉन पासून नॉमिनल ड्यू डेटपर्यंत चेक करायचे पिरियड्स किती होतात? 14 एप्रिलला ड्रॉ केला ना बिल. येस, चेक इट. 14 एप्रिलला बिल ड्रॉ केला. तर बिल ड्रॉ केल्यापासून नॉमिनल ड्यू डेटपर्यंतचा पिरियड किती होतो? सो 14 एप्रिल टू सप्टेंबर 5 months होतील ना. येस. सो पिरियड ऑफ बिल जो फाइंड आउट करायचा होता, पिरियड ऑफ बिल इज इक्वल टू 5 months. पहा समजलंय का? Summer 12 students. If difference between true discount and banker's discount on sum due 4 months hence is 20, find true discount, banker's discount, amount of bill. बघा काय काय शोधायचं आहे. ट्रू डिस्काउंट शोधायचं आहे, बँकर डिस्काउंट शोधायचं आहे, अमाऊंट बिल शोधायचं आहे. रेट ऑफ सिम्पल इंटरेस्ट इज 5%. म्हणजे रेट दिलाय आणि डिफरन्स दिलाय ट्रू डिस्काउंट आणि बँकर डिस्काउंटचा. दोनच गोष्टी घेऊन आहेत. तर पहा कसं सॉल्व्ह करायचं. सो सम नंबर 12 स्टुडंट. सो आपल्याला दिला डिफरन्स बँकर्स डिस्काउंट आणि ट्रू डिस्काउंटचा. सो बीडी मायनस टीडी याचा डिफरन्स म्हणजेच असतो बीजी, बँकर्स गेन. ओके. जो ॲक्च्युली आपल्याला दिलाय 20, बीजी इज इक्वल टू 20. ओके, फाईन. आता मग बीजीचा फॉर्म्युला आपण घेऊया. बीजी इज इक्वल टू टी डी इंटू एन इंटू आर अपॉन 100.
ओके. BG आहे 20, TD नाही आहे. एन पिरियड दिलाय का? पिरियड मिसिंग आहे, राईट. 4 months दिलं, 4 months, येस 4 months. 4/12 and R percentage 5/100, yes. 20 is equal to TD into, आता हे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. ओके. 4 5 20, 1200. So 20 is equal to TD into 1/60. हे 60 कडे घेऊया. ओके. 20 into 60 is equal to TD. डिवाइड मध्ये होते, मल्टिप्लाय मध्ये आलं. सो फायनल आन्सर TD is equal to 1200. ओके. येस. ना आता TD भेटलाय, तर आपण TD पुढे काय करू शकतो बघा. BD is equal to BG प्लस TD, कारण बँकर डिस्काउंट पण शोधायचा आहे. ट्रू डिस्काउंट झाला, आता बँकर्स डिस्काउंट BG प्लस TD. BG आपण फाइंड आउट केलाय 20 अँड TD 1200. सो 1220 रुपीज मिळाला BD. ओके. फाईन. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अमाऊंट ऑफ बिल, म्हणजे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू शोधायची आहे, तर BDचा फॉर्म्युला रिपीट करूया. BD इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू एन इंटू R/100. BD 1220, फेस व्हॅल्यू मिसिंग, and period 4/12 and 5/100. ओके. तर हे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. फेस व्हॅल्यू इंटू 4 5 20, 1200, it's 60 into 60 is, that is FV. So FV face value is equal to, multiplication करा, 2 zeros, 73,200. That is the face value. So the calculation, that is amount of the bill. Okay. Sum 13. A bill of rupees 51,000 was drawn on 18th February. Bill drawn is 9 months period. It was in cash 28 June 2010 at 5%. तर ही डिस्काउंटिंगची डेट आहे 5% पर ॲनम प्रमाणे. बँकर्स गेन अँड टू डिस्काउंट दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. ओके. लेट सी हाऊ टू फाइंड आउट. सो स्टुडंट, फेस व्हॅल्यू इज 51,000. डेट ऑफ ड्रॉइंग, date of drawing is 18th Feb 2010. Period of bill त्याच्या साईडलाच दिलेलं आहे. पिरियड ऑफ बिल किती आहे? 9 months. तर 9 months ॲड करा म्हणजे काय मिळणार? येस, राईट. नॉमिनल ड्यू डेट 18, 9 ॲड केले मंथ्समध्ये 11. ओके. लिगल ड्यू डेट कशी मिळणार आहे? 3 days एक्स्ट्रा ॲड केल्यावर 21. ओके. अँड डेट ऑफ डिस्काउंटिंग काय? इन कॅश बोललेत ना, तेच ते डेट ऑफ डिस्काउंटिंग. डेट ऑफ डिस्काउंटिंग किती येते? 28 जून. आता पिरियड शोधावं लागेल डिस्काउंटिंग नंतरचा. अनएक्सपायर्ड पिरियड म्हणायचा. अनएक्सपायर्ड पिरियड. आणि त्यासाठी जूनपासून मंथ काउंटिंग सुरू होणार. जून, जुलै, ऑगस्ट लिगल ड्यू डेटपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. जूनचे किती डेज घेणार? 28 नंतर किती येतात? जून 30 डेजचा असतो, म्हणजे 2. जुलै कम्प्लीट, ऑगस्ट कम्प्लीट, सप्टेंबर कम्प्लीट, ऑक्टोबर कम्प्लीट अँड नोव्हेंबरचं किती डेज? लिगल ड्यू डेट 21 आहे, हे 21 घेणार. आणि यांची टोटल करायची आपल्याला. तर टोटल डेज किती येतात? तुम्हाला टोटल करावी लागेल. टोटल डेज किती येणार? 146 डेज. ओके. फाईन. आता बीडीचा फॉर्म्युला घेऊया पटापट. बीडी. ओके. लेट सी. बीडी इज इक्वल टू, तर फेस व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू इंटू एन इंटू R/100. चेक इट. फेस व्हॅल्यू 51,000 and 146/365 and rate of interest 5% आहे. ओके. यांचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके. सो 5 7
35, 5 3s are 15. Okay, so 73 to जाए ना yes. So 510 into 2 1020. It's BT. Simple calculation it is. 5 ने डिवाइड केला, 73 ने डायरेक्ट डिवाइड केला 2 146 चा, and 2 ने 2 तसंच ठेवलंय, 100 चे 2 zeros कट and multiplication of. Okay, now again BD is equal to TT. एक्सचेंज फॉर्म्युला आहे का रिमेंबर, 1 प्लस n इंटू r अपॉन 100. व्हॅल्युएशन करूया, फिल अप. TD इज मिसिंग, 1 प्लस n किती आपल्याकडे माहिती आहे, 146, and this is 5 upon 100. Okay, 1020 TT. येस, 1 प्लस. याने सॉल्व केल्यानंतर आपण अशा पद्धतीने 2 upon 100 काढू शकतो. ओके, त्यांचे कॅल्क्युलेशन्स करूया. 100 इंटू 1 100 प्लस 1, सो 102, आणि डिवाइड बाय 100 सेमच, डिनॉमिनेटर चेंज नाही होत. कम्प्लीट फ्रॅक्शन इकडे घ्यायचं आहे. सो 100 अपॉन 102 रिव्हर्स होतो फ्रॅक्शन, साईड चेंज केली की, and it will be 10 after dividing. So TD is equal to 10 into 100. 1000? Yes, TD is 1000. TD is 1000, yes. And now आता आपण फाइंड आउट करू शकतो बँकर्स गेन. BD minus TG, 1020 minus 1000. तर BD आपण शोधला ना वरती 1020. येस. सो BG बँकर्स गेन इज 20 and they solve झाला. ओके, सो 13 सम्स आपण घेतलेला आहे. ओके, नाव आफ्टर 13 सम 2 सम्स बाकी राहतात, 14 and 15. सो आय विल से तुम्ही ते ट्राय करू शकता. ओके, तुमच्यासाठी राहतील ते प्रॅक्टिस म्हणून. सो आपण हा एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.